जीवधन किल्ल्याचा हा पॅच बघून आमच्या एकदम कपाळात आल्या होत्या. नमस्कार, मी कौस्तुभ आणि महाराष्ट्र दौरा पूर्ण झाल्यावर घरच्यांचं म्हणणं होतं की आमच्यासोबत पण चला आता कुठेतरी फिरायला. लोकेशन ठरलं, गाडी बुक झाली, डिझेल टाकलं आणि आम्ही निघालो किल्ले जीवधनकडे. 3-4 तासांचा प्रवास होता. सुरुवातीला लई जोश मध्ये होते सगळे, पण नंतर जे आडवे झाले ते डायरेक्ट नारायणगावला मिसळ खायला सुटले. इथल्या परिवार मिसळ मध्ये परिवारासोबत मिसळ खाऊन जे गाडीत बसलो सगळं एकदम हिरवगार दिसायला लागलं. रस्ते, डोंगर, घरं, शेत, झाडं, ढग एवढं भारी की ते बघूनच माझं जाऊ शकत होतो. पण डोळ्यात नाणेगाठ आला आणि कळलं की आपण जीवधनच्या पायथ्याशी आलोय. भगिनींना आंतरराष्ट्रीय दर्जाचा रेनकोट घ्यायला थांबलो तर तिथे या भावानं त्याचं खेळणं दाखवलं. एक कमी होतं म्हणून त्यांनी अजून एक आणलं. म्हटलं हे रेस्क्यूला घेऊन आम्ही अडकलो. तर जीवधन आता आमच्या समोर होता. दिसत तर काय नव्हतं, पण सगळे म्हणत होते लय भारी दिसतंय. तब्बल 11 मिनिटं चालल्यानंतर पहिल्या ब्रेकची वेळ आली होती. तिथं थांबायचा फायदा झाला कारण हे पळणारे ढग दिसले. त्यांच्यामुळे आज सुंदर टाइमलॅप्स भेटला आणि फिलिंगही भेटली की आता आपला ट्रेक सुरू झालाय. ब्रेक नंतर आमची सेना घुसली जंगलात. थोडा वेळ मजा आली, पण नंतर मोक्का करमायला लागलं कारण हवा अजिबात येतच नव्हती. या असल्या वाकड्या तिकड्या त्याकडे